शिवछत्रपती शिवाजीराजे यांच्या चरणी वंदन करून आज एवढे मोठे समाज बांधव जे या ठिकाणी आमचे पीडित बंधू आणि टाकळगाव मधून ज्या दिवशी जरांगे दादांनी आदरणीय दादांनी लढा उभारला त्या दिवसापासून सक्रिय आणि 24 तास वेळ आणि जरांगे दादावर खूप अशी निष्ठा आणि प्रेम करणारे आज आपल्यातून हरवले। या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत, पण कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे माझ्याही लक्षात येत नाही। खरं तर टाकळगावहून 27 तारखेला 2 पिकअप टेम्पो आणि 35 माणसं मुंबईकडे जरांगे दादाच्या आरक्षण लढ्यामध्ये सामील होण्यासाठी, सोबत राहण्यासाठी, साथ देण्यासाठी गेले। 28 तारखेला संध्याकाळी दादा पोहोचण्याच्या अगोदरच संध्याकाळी 10-11 वाजता ते मुंबईत पोहोचले। दुसऱ्या 2 गाड्या, मी आणि दुसरी गाडी 28 तारखेला गेलो आम्ही। 29 तारखेला पहाटे 5-5:30 वाजता तिथे पोहोचलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर भाऊ आणि आमची सगळी सोबत असलेली मंडळी, गावातून लढ्यात सक्रिय झालेली मंडळी, दादांना पाठिंबा देण्यासाठी गेलेली मंडळी, रात्री जागा घेतली नाही, गाड्या कुठे लावल्या ही ठिकाण माहित नाही, नवीन मुंबईला जाणाऱ्याला कुठलं ठिकाण काही माहित नसते आणि CST वर झोपले आणि सकाळी उठून गाड्याला त्यांना पार्किंग भेटली, गाड्या पार्क केल्या आणि त्या ठिकाणी पोहे करून नाश्ता करून या मंडळीने खाला। त्यानंतर 10 वाजता आझाद मैदानाकडे आले। आझाद मैदानाकडे येऊन त्या ठिकाणी दादांच्या उपोषणस्थळी भेट दिली आणि 12-1 वाजेपर्यंत 28 तारखेला आमच्या मंडळीच्या सोबत असताना त्या ठिकाणी जी अलोट गर्दी झाली आहे बावल्यांची, आपल्या छत्रपतींच्या त्या अलोट गर्दीत कुठं तर माझा हिरा हळूच बाजूला निघून गेला आणि हा हिरा असा निघाला। त्यानंतर त्या रात्री सोबत असलेल्या कुणाचीच गाठभेट झाली नाही। संध्याकाळी मी फोन लावला, त्यांचा फोन लागला गेल्यावर मी आमच्या गुईसरला फोन लावला, राहुलला फोन लावला, प्रयत्न केलो, मी बाहेर येऊन थांबलो होतो, फोन लागत नव्हता। नेमकं बळी कशाचा? आरक्षणासाठी मला वाटतं 1990 पासून आतापर्यंत किती बळी गेले बहुतेक माझ्याकडे तेवढी यादी नाही। किती आत्महत्या झाल्या, किती बळी गेले आरक्षणाच्या लढ्यासाठी, तरी या सरकारला जाग येत नाही। बळी कसा गेला काय? एक आपण विजय घोगरेला गमावले, आपल्यातला एक चांगला मराठा योद्धा हरपलाय। आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे, आम्ही 3 दिवसापासून सोबत आहोत। आमची परिस्थिती त्या ठिकाणची, आमच्या बांधवाची काय आहे माहिती आहे। आज तुम्ही खाऊचे दुकान उघडे केले, का केले? सहजासहजी केले नाही साहेब। अहमदपूरमधून, गावागावातून, प्रत्येक खेडीतून आम्ही त्या ठिकाणी रसद पुरवण्याचं काम सुरू केलं आणि तुमच्या माध्यमातून, या पत्रकार बंधूच्या माध्यमातून ही गोष्ट त्यांना कळाली। जितकं मराठ्यांना तुम्ही देऊन तितके मराठी एकत्रित होतील। तुमचा काय मी या ठिकाणी ठासून सांगतोय, कोणताही लढा आणि कोणतंही आंदोलन जास्त दिवस टिकत नाही, संशोधनाचा भाग आहे। कोणतीही बातमी आणि कोणतीही घटना जास्त दिवस राहत नाही, 3ऱ्या दिवशी जागच्या जागेचा पूर्ववतपणे चालू होतो। पण मनोज दादा जरांगे यांनी उभारलेला हा लढा कोणत्याही पद्धतीला चिरडण्याचा प्रयत्न केला, पण हा लढा चिरडता त्यांना आला नाही। कुत्र्या सोडल्या अंगावर, कुत्र्या सोडल्या, नाही प्रकार केले, डवचण्याचा प्रकार केला, SIT लावली, कोणत्याही पद्धतीतून आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आंदोलनापासून भटकवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कुठल्याच पद्धतीचा आम्ही संविधानाचा आढावा घेऊन संविधानिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी आमचा आरक्षणाचा लढा या ठिकाणी चालू ठेवले। मुंबईला जात असताना तुम्ही पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावं वाटतं, मुंबई कुणासाठी थांबत नाही हे सर्वांना ज्ञात आहे। पण सर्व मुंबईकर या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो
आमच्यासाठी मुंबई थांबली. आमच्यासाठी मुंबई थांबली. आम्ही मुंबई थांबवली. आमच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जागोजागी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या कोणत्याच बांधवाकडून तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा असं वाटतं अजून किती तुम्हाला पाहिजे फाटीला सोडवण्यासाठी. अजून किती वेळाच्या मध्ये घेणार आहेत तुम्ही. हे प्रकरण तुम्हाला जास्तीत जास्त लांबवता येणार नाही. अंतिम टप्प्यावर येऊन आपण थांबलेले आहोत. लवकरात लवकर शासनाला विनंती करतोय, हक्क वजा सांगतोय, त्यांनी हे प्रकरण ताबडतोब मिटवायचंय. आरक्षण आम्हाला द्यायचंय. आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्या पद्धतीतून तुम्हाला आरक्षण देणे आहे. आरक्षण मिळत नाही जोपर्यंत विजय भोगरेच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाही, ज्या पद्धतीने यांना घोषित करत नाही आणि तुमच्या पातळीवर या सर्व मदती होईपर्यंत लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे पार्टी या ठिकाणावर उचललं जाणार नाहीये असं मी जाहीरपणे या ठिकाणी आणि जनतेच्या वतीने या ठिकाणी सांगतोय.